सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी लोकोक्तीमध्ये ज्या एकांकीच्या लीळा आहे, प्रसंगानुरूप सद्भक्तांना सांगताना स्वतःच्या आठवणी सांगतात, त्यातून काही समज देतात, ज्ञान देतात आणि या ज्ञानातूनच आपल्या जीवनामध्ये बदल करून परमेश्वराबरोबर आपला आध्यात्मिक प्रवास आपण करत आहोत. आणि या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाडोवेळी फिरून जे जीव आहे त्यांना काही क्रियेच्या माध्यमातून त्यांच्या संस्कारानुसार, त्यांच्या कन्वेनुसार त्यांना योग्य बनवण्याचं धर्म काम परमेश्वर करत आहे. आता परमेश्वर नांदेडला आलेले आहे आणि अशाच काही प्रसंगानुरूप महादाईसाला नांदेडची लीळा ते सांगताय. आम्ही नांदेडला गेलो होतो एकदा आणि नांदेडला गेल्यानंतर एका ब्राह्मणाच्या घरी आम्ही भिक्षेला गेलो. भिक्षेला गेल्यानंतर त्या ब्राह्मणाकडे ज्या गायी होत्या, त्या गायी राखणारा जो गुराखी होता तो काही कारणास्तव येत नव्हता आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक चिंता होती की मला आता माझ्या ह्या गायी राखणारा कोणी भेटला तर बरं होईल. जी चिंता, जो विचार माणूस करत असतो ना, त्याच नजरेने सर्वांकडे तो बघत असतो, कारण त्याच्या मनामधली त्याच्या समोरची आज ती अडचण असते. त्यामुळे तो भान विसरून जात असतो. आणि नेमकं परमेश्वर म्हणतात, आम्ही तिथं भिक्षेला गेलो. भिक्षेला गेल्यानंतर भिक्षा मागितल्यानंतर त्यांनी माझ्यावरती एक नजर टाकली आणि तो मला सांगायला लागला का तुम्ही एवढे धष्टपुष्ट आहात, भिक्षा मागण्यापेक्षा काही काम का करत नाही. देव म्हणता आम्ही काम करू, पण आम्हाला कोणी देत नाही काम, दिलं तर आम्ही करू म्हटले. त्याची अडचण होती, त्या अडचणीमुळं त्याच्या मनामध्ये ती भावना होती आणि त्या भावनेतून त्यांनी क्षणभर तो विसरूनच गेला समोर कोण आहे, काय आहे, त्यांचं सौंदर्य, लावण्य याकडे त्याची नजरच गेली नाही. आपलं असंच होतं, एखाद्या चिंतेत आपण जर ग्रासलेलो असेल तर समोर काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही, आपली नजर तिथं राहत नाही. आपल्या डोक्यामधले जे मेंदूमध्ये जे विचार चालू असतात त्या विचारांनूच आपण ग्रस्त झालेलो असतो आणि म्हणून त्रस्त पण असतो. आणि त्या त्रस्ततेतून आपण काय करतो हे आपल्याला लक्षात येत नाही. देवाने असं सांगितल्यानंतर त्याला वाटलं देवकृपाच झाली, काय हरकत नाही म्हणे, आमच्या गायी राखण्याचं काम आम्ही तुम्हाला देतो, शिदोरी देऊ, जे बी आहे ते कपडे लत्ते राहण्याची व्यवस्था आम्ही करू. देव म्हटले ठीक आहे, परंतु आमच्या दोन अटी. देव म्हणतात आम्ही गाय सोडू पण बांधणार नाही आणि गाईला चारायला नेऊ, चारू, परंतु तिचं दूध काढणार नाही म्हटले. ब्राह्मणांनी विचार करायला पाहिजे होता की कोणताही माणूस, कोणतीही व्यक्ती त्याला कामाची गरज असेल तर तो अटी शर्ती टाकत नाही. आणि जरी टाकल्या तर त्याच्या पाठीमाग काय कारणं असतावं हे विचारूनच एक उत्सुकता, एक चिकित्सा म्हणून ते समजून घेऊनच मग मनुष्य पुढं आपलं जीवनात ती मार्गक्रमणा करत असतो. परंतु हा अगोदरच त्रस्त होता, त्यामुळे त्याने त्या अटी मान्य केल्या. कोणत्या प्रकारचा प्रश्न, चिकित्सा मनात काही विचार न येता ती मान्यता केल्यानंतर देवाला त्यांनी जे अगोदरचा जो गुरुक होतं त्यांचे कपडे वगैरे जे बी आहे, घोंगडे, ते दिले आणि दूध, दही, भात दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी देवानी आपल्याला ह्या गायी चारायला न्यायच्या आहे या अनुषंगाने तयारी केली. ब्राह्मणांनी दरवाजा उघडल्यानंतर लक्षात आलं की जे गुराखी आहे ते तर तयारच आहे. मग त्याच्याबरोबर त्यांनी त्यांची शिदोरी दिली, भात, चपाती काय असेल ते दिलं. देवानी गायी सोडल्या, देव पुढे, गायी पाठीमागे, अशा पद्धतीनं तो जथ्था चारण्यासाठी निघाला. अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर, सर्व शक्तियुक्त परमेश्वर आज ह्या जीवासाठी काय करतोय, कशासाठी करतोय आणि का करतोय
या प्रश्नाचे उत्तरं आपण जर शोधले तर देव आपल्यासाठी काय काय करत नाही हे आपल्याला लक्षात येईल आणि आपोआपच देवाविषयी आपल्याला आवडी प्रेम निर्माण होऊन त्या परमेश्वराविषयी अप्राप्तीचं दुःख निर्माण होईल. परंतु विचार केला पाहिजे. म्हणून धर्म हा विचार करणाऱ्याचा आहे, बुद्धिवाद्यांचा आहे. ब्राह्मणांनी तो विचारच केला नव्हता. त्याची अडचण होती, ती अडचण दूर झाली याच खुशीत तो होता. देवाने त्या गायी चारण्यासाठी तर नेल्या, परंतु एका खडकावरती जाऊन देव बसले. खडकाच्या मध्यभागी देव बसल्यानंतर देवाच्या आजूबाजूला त्या गायी बसल्या. दिवसभर त्या गायी देवाचं अवलोकन करत होते. देव त्यांना आनंदाचा संचार करत होते. पाणी नाही, चारा नाही, अशा पद्धतीनं त्या गायींचं रक्षण, गायींचं गुराखीपण देवाने राखलं होतं. तो तर दिवस गेला. गायी संध्याकाळी देव घेऊन आले. नियम ठरल्याप्रमाणे त्या ब्राह्मणांनी गायी बांधल्या आणि दूध काढायला सुरुवात केल्यानंतर पहिल्यापेक्षा दूध जास्त निघालं. गायी धष्टपुष्ट, प्रसन्न आणि चांगल्या दिसायला लागल्या. तो आनंदला की मला खूप चांगला गुराखी भेटला. तो बायकोला म्हणतो, गुराखी चांगलं आहे. कोणत्या रानात कुठं त्यांनी काय चारलं माहीत नाही, परंतु गायी धष्टपुष्ट आहे. दूधही मागच्यापेक्षा कालच्यापेक्षा जास्त देत आहे. तर तुम्ही देताना शिदोरी जरा चांगली आणि व्यवस्थित देत चला. दुसऱ्या दिवशी तसंच झालं, तिसऱ्या दिवशी तसंच झालं. दूध वाढत गेलं. दूध दुप्त वाढल्यानंतर आपोआपच दही, तूप, लोणी निघायला लागलं. त्याच्या मनामध्ये सहजच एक उत्सुकता तर लागली, चिकित्सा लागली, परंतु त्याची नजर त्याच्याकडे नाहीची आता. कारण तो दंग झाला आहे आपल्या सांसारिक अभिलाषेमध्ये. का होतं आहे, कशासाठी होतं आहे, यांनी का अटी घातल्या. अनेक ठिकाणी देव गेल्यानंतर त्यांचं सौंदर्य लावण्य बघत जीव आकर्षिला जातो, वेद निर्माण होतो. पण ह्या ब्राह्मणाला मात्र ना परमेश्वराचं सौंदर्य दिसलं, ना लावण्य दिसलं, न ती सुंदर मूर्ती दिसली. याचं कारण त्याचं जे मन आहे, त्याची जी बुद्धी आहे ती दुसरीकडं डायव्हर्ट झालेली आहे. त्याच्या डोक्यामध्ये सांसारिक अडीअडचणी, त्या अडीअडचणींवर मात करण्याची मिळालेली संधी आणि त्यातून आपल्याला मिळणारा लाभ. त्यामुळं परमेश्वराकडे त्यांनी कोणत्याही नजरेत ती दृष्टी त्याची गेली नाही. त्यांनी तो विचारच केला नाही, चिंतनच केलं नाही. आता गावात जसे यांचा गुराखी आहे तसे दुसरे गुराखी आहे, दुसऱ्या गायी आहे. एक दोन गुराखी त्यांना म्हटले की तुम्ही कोणता गुराखी शोधलाय, कोण गुराखी आणलाय. तो त्या गायींना ना चारत ना पाणी देत नेऊन खडकावर बसवतो, तो बी बसलेला राहतो दिवसभर. आता सांगणं ऐकणं वेगळं आणि अनुभव आलेली जी गोष्ट आहे ती वेगळी आहे. जर असं झालं तर गायी धष्टपुष्ट कशा काय, गायी दूध का देतात, दूध का वाढले आहे, याचा ताळमेळ बसत नाही. पहिल्या दिवशी गुराख्यांनी सांगितलं, दुसऱ्या दिवशी गुराख्यांनी सांगितलं. मग मात्र त्याची उत्सुकता ताणली गेली की हे सांगताय पाणी पाजत नाही, चारतही नाही, आणि एकीकडं गायी जास्त धष्टपुष्ट दिसत आहे, सदृढ दिसत आहे, दूध जास्त देत आहे. हा काय प्रकार आहे. हा विचार करून तो सहजच उत्सुकतेपोटी पाठीमागं लपत लपत त्या दिवशी देवाच्या पाठीमागे जातो. आणि जे त्या गुराख्यांनी त्याला सांगितलेलं असतं तसंच त्यांनी दृश्य बघितलं. देव खडकावर बसलेले आहे, गायी समोर बसलेले आहे. गायी देवाकडे बघताय, देव गायीकडे बघताय. ह्यावेळेस मात्र तो स्तब्ध झालेला आहे, स्वस्थ झालेला आहे, थोडा शांत झालेला आहे. कारण त्याची अडचण दूर झालेली आहे. त्याची जी त्रस्त आहे, त्याचा जो त्रास आहे तो दूर झालेला आहे. म्हणून तो ज्या नजरेने परमेश्वराकडे बघितलं ती नजर मात्र त्याच्या लक्षात आली आणि मग त्याला जाणवलं की अरे हे तर साक्षात श्रीकृष्ण महाराज. द्वापारयुगामध्ये ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांच्या पाठीमागं गायी वेधल्या जायच्या आणि पाठीमागं जायच्या, अशाच पद्धतीनं हे परमेश्वर आहे आणि साक्षात श्रीकृष्ण महाराज आहे हे त्याला जाणवलं, त्याच्या लक्षात आलं. परंतु तिथंही त्यांनी जाणून समजून कळूनसुद्धा चुकी केली. जर जाणवलं आहे, लगेच कळालं आहे, तर
तर लगेच निर्णय होऊन तिथंच लगेच परमेश्वराकडे जाऊन अनन्यभावी शरण जाऊन माफी मागितली असती तर त्याला परमेश्वराने काहीतरी अलौकिक असं काहीतरी दुसरं दिलं असतं, नक्की दिलं असतं. त्यांनी विनंती केली असती की देवा तुम्ही घरी चला, आमच्याकडून खूप मोठी चुकी झालेली आहे, प्रायचित्त घेतलं असतं तर नक्कीच त्याला परमेश्वराने खूप काहीतरी वेगळं दिलं असतं. अर्जुन देवाकडूनही अशीच कळत न कळत चुकी झाली, परंतु ज्यावेळेस समजलं उमगलं त्यावेळेस अर्जुन देवाने लगेच माफी मागितली, प्रायचित्त घेतलं आणि म्हणून परमेश्वराने अर्जुन देवाला मुक्तीला नेलं, प्राप्तीला नेलं. परंतु ह्या ब्राह्मणाकडून तशी चुकी झाली. त्याला वाटलं देव तर आहेच, त्यांनी देवाला गृहीत धरलं. दररोज ज्याप्रमाणे देव गायी घेऊन येतील त्याप्रमाणे आजही गायी घेऊन येतील, आपण पुढं जावं, आपल्या बायकोला सांगावं का आपल्या घरी जे गुराखी आलेले ते असे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्रीकृष्ण महाराज आहे. ते आल्यानंतर तू एक श्रीचरण पकड, मी एक श्रीचरण पकड, माफी मागू, सेवा करू, जे बी पदार्थ तुला बनवायचे तेवढे बनव, आपण त्यांना आरोग्याला विनंती करू. ह्या हर्षभरामध्येच तो स्वप्न बघत घरी आला आणि तीच त्याच्याकडून झालेली चुकी त्याला खूप काही देण्यापासून थांबून गेली. आपल्या जीवनात असंच होतं, समोरचं संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली असते, परंतु त्या संधीचा लगेच निर्णय क्षमता आपली जर झाली नाही तर मात्र आपल्याला देव भेटू शकत नाही. आचार्यांची निर्णय क्षमता ह्या बाबतीत मात्र अत्यंत तीक्ष्ण. ज्यावेळेस स्वामींची त्यांची पहिली भेट सिन्नरला होते, पुरश्रमीचे त्यांचे जे गुरु आहे दादोस, ते म्हणतात मी तुमचा गुरु आहे, ते माझे गुरु आहे, त्यांनी तुम्हाला काही दिलं तर तुम्ही घेऊ नका. परंतु आचार्यांनी ते न ऐकता देवाकडे अपेक्षा केली, प्रसादासाठी हात पुढं केला आणि तो निर्णय आचार्यांसाठी परमेश्वराच्या प्राप्तीचा ठरला. आपण कोणत्या वेळेस काय निर्णय घेतो, आपली निर्णय क्षमता काय आहे, आपल्याला ज्यावेळेस जाणवलं, ज्यावेळेस समजलं त्यावेळेस व्यक्त होणं गरजेचं असतं, परंतु आपण थांबून जातो. त्याच्या पाठीमागची आपली हिंमत, आपला स्वभाव, आपली ज्ञानाची समज, हे अनेक कारणं असू शकतात. पाठीमागची जोड, आपला प्रयत्न, हे महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये आपण आपले अनंत जन्म, अनंत सृष्ट्या वाया घालवल्या याचं कारण, एकमेव कारण आहे आपला अप्रयत्न. प्रयत्नात आपण कुठंतरी कमी पडतो. ज्ञानातल्या समजातला जो बदल आहे तो करून घेण्यास आपण कुठंतरी कमी पडतो आहे. तसं त्या ब्राह्मणाचं झालं. घरी तर आला तो, त्यांनी सर्व तयारी केली, परंतु देवाला मात्र आता देव सर्वज्ञ आहे, देवाला समजलं आहे. जे त्याची तेवढी कणव होती तेवढी देवाला द्यायची होती, ती देवाने त्याला दिलेली आहे. आणि त्याच्या पलीकडं जाऊन ते जीवाच्या कडेने मिळवायचं होतं, ते मात्र त्याला दिलेली संधी त्यांनी दवडली आहे. देवाने त्यावेळ दिवशी तशाच गायी गावात पाठवून दिल्या आणि देव पुढच्या प्रवासाला निघून गेले. अनेक ठिकाणी अनेक लीळांमध्ये आपण बघतो की देव जर आले तर ब्राह्मण किंवा जी बी व्यक्ती आहे ती देवाला विनंती करतात, विनंती करून घरी नेतात, आरोग्याला मर्दना मादने आंघोळ घालतात, सर्वच करतात. परंतु ह्या ब्राह्मणांनी प्रत्यक्ष परमेश्वर घरी आलेला आहे, त्याला एकदा नाही जाणवलं, दोनदा नाही जाणवलं, तिसऱ्या दिवशी मात्र त्याला जाणवलं. जाणूनसुद्धा त्यांनी मिळालेली संधी ही दवडलेली. आपल्यालाही आज परमेश्वर कळाला, समजला, जाणवला, बोधाद्वारे आपल्याला परमेश्वर लक्षात आला आहे. ज्या मिनिटाला परमेश्वराने अटी घातल्या का मी गाई सोडेल परंतु बांधणार नाही, मी गाई चारेल परंतु दूध काढणार नाही, त्या मिनिटाला ब्राह्मणाच्या लक्षात यायला पाहिजे होतं का असं का, सोडणं आणि बांधणं याच्यात काय फरक आहे, चारणं आणि दूध काढणं याच्यात काय फरक आहे. सोडणं म्हणजे मुक्त करणं, बांधणं म्हणजे बंधनात टाकणं, चारणं म्हणजे देणं, दूध काढणं म्हणजे घेणं. हा नेमका फरक ब्राह्मणाच्या लक्षात आला नाही. आणि हे त्यांनी थोडासा जरी विचार केला असता, बुद्धीला ताण दिला असता आणि त्याचं चिंतन केलं असतं तर परमेश्वराचा जो प्रसंग आहे की गाईसमोर बसलेले आणि देवमध्ये बसलेले, हे पाहण्याची सुद्धा त्याला गरज वाटली नसती. कारण परमेश्वर मुक्तिदाता आहे, हे जीवाला सोडवणारा आहे, या जीवाला देणारा आहे, जीवाकडून घेणारा नाही आहे. परंतु त्यांनी त्याची अडचण, त्या अडचणीचे त्याला झालेला त्रस्त
आणि त्या त्रस्तामुळं प्रापंचिक सुखाची अभिलाषा आणि त्या अभिलाषेपोटी त्यांनी देवालासुद्धा कामाला लावलं. हा जीव असाच आहे. आपणही आपल्या देवाला कामाला लावतो. देव कळाला, देव समजला, परंतु आपल्या सांसारिक सुखापोटी अभिलाषेपोटी हे पाहिजे ते पाहिजे म्हणून देवाकडंच मागणी करत असतो. म्हणजे अप्रत्यक्ष देवालाच कामाला लावत असतो. धर्माला आपण कामाला लावलेलं आहे. अडचण आली, चाललो देवाकडं, स्थानावर विडा ठेवायचा, देवाला काहीतरी सांगायचं, काहीतरी मागायचं. नाही झालं, साधू संतांना बोलवायचं, पारायणं करायचे. इतका हट्टास असतो आपला प्रापंचिक सुखाच्या अभिलाषेपोटी. तो हट्टास त्या ब्राह्मणाने केला आहे, तोच हट्टास आपणही करतो आहे. ही लीळा जरी आपण समजून घेतली तरी आपल्याला पूर्ण तत्त्वज्ञान, पूर्ण ब्रह्मविद्याशास्त्राचा जो सार आहे तो कळेल आणि परमेश्वरत्व समजेल. आणि आपल्यामध्ये काय आपण करायला पाहिजे, आपल्यामध्ये काय बदल असायला पाहिजे आणि कोणता हेतू आणि कोणता विचार ठेवून आपण धार्मिकता केली पाहिजे हे आपल्याला कळेल. खूप लीळा समजणं, खूप अभ्यास करणं, त्या अभ्यासातून परमेश्वराची भक्ती करणं हा विषय नसतो. देवानी एकाच अलौकिक लीळेतून खूप काही सांगितलेलं असतं. ब्राह्मणांनी जी चूक केली तीच आजही आपण करतो आहे. आपल्याला देव तर समजला आहे, देव तर कळाला आहे, परंतु देवाकडून आपण काय घ्यायचं आहे, देव काय कशासाठी आलेला आहे, देव कशासाठी आपल्याला बोध दिलेला आहे, कशासाठी सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन वाडेवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगताय, प्रसंगानुरूप लीळा निर्माण करताय, त्यातलं ज्ञान, त्यातली समज आपल्याला का देत आहे. आणि आज आपल्याला परमेश्वराने बोध दिल्यानंतर त्या बोधाद्वारे जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपल्याला का देवाने दिलेलं आहे, उमट का केलेलं आहे, याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. आज अज्ञानी लोकांचा जर विचार केला आणि त्याची तुलना केली तर अत्यंत कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये अडकलेली मंडळी, धर्म काय, कशासाठी, त्यातून काय मिळणार आहे, कशाचीही गंती आणि कशाचंही नॉलेज नसतानाही लोक अडकलेले, त्यातून आपण बाहेर पडलेलो आहे. आणि आपण बाहेर पडूनही बी अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या बाजूनी त्यातच अडकलेलो आहे. म्हणून परमेश्वराच्या भक्तीपर्यंत येणं अत्यंत सोपं आहे, कारण कळत न कळत केलेल्या क्रियेचं परमेश्वराने दिलेलं ते फळ आहे, परमेश्वराकडून आलेलं ते फळ आहे. परंतु इथं आल्यानंतर मात्र परत ह्या कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, विधीतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने परमेश्वराला अनन्य भावे भक्ती करणं, एकनिष्ठ भक्ती करणं, समर्थवादावरची निष्ठा ठेवून अनन्यभावे शरण जाणं इतकं सोपं नाही आहे. म्हणून इथं येणं सोपं आहे, इथून बाहेर पडणं मात्र अवघडातली अवघड गोष्ट आहे. कारण ती जीवाची कड आहे, ती जीवाचं बदल आहे. देव आपल्याला करू शकतो आणि देव कुठपर्यंत करू शकतो, बोध देव करू शकतो. पण बोधाच्या नंतरची जी क्रिया आहे, जी कड आहे, जी विचारधारा आहे, जी बदल आहे, तो मात्र जीवाचा आहे. म्हणून त्या जीवाला जे करायचं आहे तो जीव करू शकत नाही, म्हणून ते अवघड आहे. म्हणून आपल्याला देवाने ज्ञान दिलं आहे, समज दिला आहे, अनंत लीलेच्या माध्यमातून, तत्त्वज्ञानातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे, जाणीव करून दिलेली, त्यातून आपण शिकलो पाहिजे. आणि त्या शिकण्यातून आपण आपल्या त्या कृतीत जर आणलं तरच नक्की परमेश्वर आपल्याला कळेल. आणि निर्णय क्षमता जर आपली पक्की असेल तर त्यावेळेस भावनेत न अटकता प्रॅक्टिकल विचार करून परमेश्वराची भक्ती आपण कशी आणि कुठं, केव्हा, कधी, कशा पद्धतीनं, कोणत्या हेतूने करावी हे कळेल आणि नक्कीच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकू. ह्या लीळेतून आपल्याला खूप काही शिकता येईल, समजून घेता येईल आणि त्यावरती चालता येईल. असंच देव नांदेडवरून प्रवास करत असताना तिथं गेल्यानंतर तिथलीच अगोदरची लीळा भक्तांना सांगताय की आम्ही असंच एका गावातून जात असताना त्या रस्त्याने जात होतो. त्या रस्त्याने जात असताना त्या रस्त्यावरती एक रानरेडा राहत असतो. तो अत्यंत क्रोधित असतो. त्या रस्त्याने कुणी जात नसतं, कारण जो गेला तर त्याला तो रानरेडा जो आहे तो मारायचा. आणि त्यामुळे ती रस्ताच बंद झाला होता, लोक भयभीत झाले होते. आणि अगदी एकांकीच्या काळामध्ये त्याच रस्त्याने मी जेव्हा जायला लागलो तेव्हा गावातले लोक मला विनंती करायला लागले, म्हटले, सांगायला लागले की तुम्ही या रस्त्याने जाऊ नका, तिथं पलीकडून एक रानरेडा आहे, तो लोकांना मारतो, त्यामुळे अत्यंत क्रोधित असतो, त्यामुळे तुम्ही जाऊ नका. परंतु देवाने ऐकल्याचं न ऐकलं करून त्याच रस्त्याने देव त्या जंगलातून जायला लागल्यानंतर ज्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे तो रानरेडा देवाच्या समोर आला
आणि देवाच्या समोर आल्यानंतर अत्यंत क्रोधित होऊन परमेश्वरावरती चालून आल्यानंतर देवाने एका नजरेसरशी त्याची जे क्रोध आहे, त्याची जी राजस प्रवृत्ती आहे ती काढून टाकली. त्याची जी कुमती आहे ती हरली आणि हरल्यानंतर तो जमीन उकरत उकरत आपापच जशी आपली हार होते त्या पद्धतीनं तो दुसरीकडं निघून गेला. त्याचा जो क्रोध आहे तो पूर्ण निघून गेला आणि तो रस्ता कायमस्वरूपी लोकांच्या येण्या जाण्यासाठी देवाने मोकळा केला. अप्रत्यक्षरित्या जीवनामध्ये जे आपले अष्टस्वभाव आहे, अष्टस्वभावामध्ये भय हा एक स्वभाव आहे आणि कोणत्या ना कोणत्या कशाच्या तरी भयाने आपण जगत असतो आणि आपल्यातलं हे जे भय आहे हे काढण्याचं काम परमेश्वर करत असतात. परमेश्वराचं ज्ञान बोध करत असतात. आपल्या मनामध्ये कशाने कशाची भीती असते. उद्या काय होईल, हे नाही झालं तर काय होईल, ते नाही झालं तर काय होईल, माझ्या पाठीमागं असं झालेलं आहे, त्याचा काय परिणाम होईल, या अनेक भीतीनं आपण ग्रासलेलो असतो. ती भीती काढण्याचं साधन म्हणजे धर्म आहे. ती भीतीतून निघण्याचं साधन म्हणजे परमेश्वराचा बोध आहे. आणि अशा ह्या लीळेंमधून परमेश्वर हेच सांगतात की जिथंही तुम्हाला भीती वाटेल, या भीतीच्या ठिकाणी मी आहे आणि मी ती भीती काढून टाकेल. फक्त त्या देवावरती निष्ठा, समर्थवादाचा भाव आपला असला पाहिजे आणि हिमतीनं आपण चालायला सुरुवात केली पाहिजे. परंतु आपण आपल्या मनामधली जी भीती आहे ती आपण दुसऱ्याच्या मनात घालत असतो. वास्तविक आपली भीती ही दुसऱ्याला भीती असेलच याची गॅरंटी नाही, परंतु आपल्याला जे वाटतं ते दुसऱ्याला वाटतं असं समजून आपण नकारात्मक विचार करून हे विचार लोकांपर्यंत पोचत असतो. ते लोकंसुद्धा देवाला सांगतात, देवाला त्यांनी ओळखलंच नाही आहे. ब्राह्मणाच्या गावात कितीतरी लोक असतील, कितीतरी गुराखी असतील, ब्राह्मणांनी नाही ओळखलं, पण कोणत्याही गुराख्यांनी, कोणत्याही माणसांनी देवाला ओळखलं नाही. जे गुराख्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं का तुमचा गुराखी खडकावरती गाई जाऊन बसवतो, चारत नाही, पाणी पाजत नाही. वर्षानुवर्ष जे गुराखी गाई चारायला नेतात त्यांना माहीत असतं का या गायींना पाणी पाजावंच लागतं, चारावंच लागतं, त्याशिवाय त्या गायी राहूच शकत नाही. आणि हा गुराखी ना पाणी पाजत ना चारत तरी त्या गायी शांततेने त्या गुराख्याच्या पाठीमागे जात आहे, याचा साहस एखाद्याने जरी विचार केला असता तरी देव प्रसन्न होऊन देवाने त्याला बोध दिला असता किंवा देवाने त्याला आणखीन काहीतरी दिलं असतं. परंतु विचार करण्याची पद्धत जो थांबवते तो अधर्म. धर्म हा विचार करणाऱ्याचा आहे. गावातले लोक किती असतील तसंच इथं सुद्धा आहे. गावातले लोक म्हणतात हा रानरेडा एक क्रोधित होतोय, कोणालाही त्यांनी सोडलेलं नाही आहे, तुम्ही तिकडं जाऊ नका. तरी देव चालले म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं आहे, काहीतरी अलौकिक आहे. आता रानरेड्याची जी क्रोधिष्टपणा त्यांनी देवाने घालवलेला आहे तो जमीन हुंगत निघून गेलेला आहे. त्याचा जो क्रोध आहे तो निघून गेला आहे, तो हरला आहे. हे पाहिल्यानंतर तरी देवाचं देवत्व, देवाचं परमेश्वर होतं लोकांना लक्षात यायला पाहिजे होतं. परंतु कोणत्या प्रकारचा परिणाम नाही. कोणी देवाला म्हटलं नाही का देवा या चला घरी आमच्या, तुम्ही काहीतरी वेगळे आहात, कोण आहात नेमकं आम्हाला सांगा तरी. का आजपर्यंत कितीतरी लोकांना या रानरेड्यांनी मारलं, भयग्रस्त होऊन आम्ही त्या रस्त्याने जाणं बंद केलं आणि तुम्ही तो रस्ताच मोकळा करून टाकला, त्याचं जे क्रोध आहे तो काढून टाकला. याचा अर्थ तुमच्याकडं काहीतरी वेगळं असेल. हे वेगळं पण जाणवलं पाहिजे, वेगळं पण समजलं पाहिजे, कळालं पाहिजे. तेव्हा परमेश्वराकडं जाण्याचा जो मार्ग आहे आपला खुला होत असतो. लोक बघताय आजच्या सारखेच त्यावेळेस गावं होते, गावांमध्ये गर्दी होती, देव त्या गावांमध्ये जायचे, गर्दीच्या ठिकाणी जायचे, अलौकिक अशा लीळा करायच्या. पण त्यातला एखादा कोणीतरी असेल का पूर्वकर्माचा, पूर्व जाणीवेचा, पूर्व कणवेचा, त्याला देव समजायचे, कळायचे. परंतु तरीही तो परमेश्वराला परमेश्वर म्हणून स्वीकारू शकत. त्याचं कारण काय का परमेश्वर जोपर्यंत जीवाला जाणवत नाही का मी परमेश्वर आहे तोपर्यंत जीवाला कळणार पण नाही. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे ना. आपल्याला कळालं आहे, आपल्याला समजलं आहे, आपल्याला लक्षात आलं आहे, हे आपलं किती मोठं भाग्य आहे. परंतु तो लक्षात येऊन जाणून आता त्या परमेश्वराला शरण जाऊन त्या परमेश्वराला प्राप्त करायचं का त्या परमेश्वराकडून या भौतिक जगाचे सुख आपण मागायचे आणि त्यातच अडकायचं. ही स्वतंत्री ही विचारधारा मात्र सर्वस्वी आपली आहे. फसायचं का या फसण्यातून बाहेर पडायचं ही निर्णय क्षमता मात्र आपली असली पाहिजे. आणि जो तो निर्णय घेऊ शकेल तोच परमेश्वराची प्राप्ती आणि परमेश्वरापर्यंत जाऊ शकेल. अन्यथा
अनेक गावांमध्ये देव जात होते, अनेक लोक पाहूनही न पाहिल्यासारखे, खूप काही मिळूनही न मिळाल्यासारखे झाले. तसं आपल्यालासुद्धा आज देव कळाला, देव समजला, परंतु आपल्याला जर काहीच घेता आलं नाही, त्यातून काहीच प्राप्त करून परमेश्वराच्या प्राप्तीला न जाता परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून अनंत दुःखामध्ये जर आपण पडत असेल, तर त्या लोकांमध्ये ना आपल्यामध्ये काही फरक नाही राहिला. आपल्याला बोध दिला आहे परमेश्वराने, त्यांना बोध नाही दिला. त्यांच्यापेक्षा अप्रत्यक्षरित्या आपण स्टेपनी जर गेलो तर वरती आहे, आणि त्यातले आपणच असावेत त्यावेळेस. इथपर्यंत आलो आहे, डायरेक्ट जीवाच्या फळामध्ये आपण आलेलो नसेल, अनंत नरक भोगून 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 इथपर्यंत आलेलं आहे. पण इथं आल्यानंतर का होईना या करुणीत जन्माला येऊन परमेश्वराने आपल्याला बोध देऊन परमेश्वराची ओळख दिली, हे काही कमी नाही आपल्यासाठी. म्हणून या लीळांमधून आपण समजून आपला जीवन प्रवास जो आहे परमेश्वराबरोबर करत असताना सन्निधानाचा अनुभव प्रचिती घेऊन आपल्यातला जो बदल आपण जर अधोरेखित केला ना, आपल्यातला बदल आपण जर करून घेतला, तर नक्कीच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकू. आणि त्याच्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून आपल्याला या नर देहामध्ये घालून कर्मभूमीत आणून बोध दिलेला आहे. आणि त्या बोधाचं कार्य आहे परमेश्वराला जाणणे, परमेश्वराला समजून घेणे, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराची भक्ती करणे, आणि त्या भक्तीतून परमेश्वराला प्राप्त करणे. या प्राप्तीतूनच आपल्या जन्ममृत्यूचा फेरा चुकणार आहे. आणि त्यासाठीच परमेश्वराने आपल्याला हे सर्वस्व, जे सर्व ऐश्वर्य ते दिलेलं आहे, त्या ऐश्वर्याचा आपण किती वापर करतो आहे, त्या संधीचा किती फायदा उचलतो आहे, हे मात्र सर्वस्वी आपलं निर्णय आणि आपलं कर्तव्य आहे. त्यातून आपलाच फायदा आहे, आपलंच हित आहे, हे आपण समजून घ्यावं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.